छत्रपती संभाजीनगरमधून निवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी समोर येते। निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या 17 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नियुक्तीनंतर आदेश देऊनही कामावर रुजू न झाल्यानं ही कारवाई केल्याची माहिती समोर येते। मुंबई महापालिकेत काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला एकूण 62 जागा दिल्या होत्या। मात्र 16 जागांवर वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारच नाहीयेत। दोनही पक्षातून 16 जागांवर एकही उमेदवार नाहीये। उमेदवार न मिळाल्यानं आता ठाकरे बंधू आणि युतीची थेट लढत होणार आहे। जेव्हा आपण अलायन्स मध्ये जातोय आणि त्या सीट वाटप होतोय, तर ज्या पक्षाने सीट स्वतःची भरली नाही, ज्यांना जे अलॉट झालेली, त्याच्याबद्दल त्यांनीच उत्तर दिलेलं बरं। परंतु ज्या ठिकाणी 16 जागा तुम्हाला ऐन वेळेस परत केल्या रात्रीच्या वेळेस, त्यावेळेस मात्र तुम्ही त्या 16 जागांवरती अधिकृत काँग्रेसचे उमेदवार दिले की तुम्ही त्या ठिकाणी तुमचे उमेदवार भरले नाहीत की अपक्षांना तुम्ही पाठिंबा देणार? त्या संदर्भात अजून माझ्याकडे पूर्णपणे माहिती नाही की किती जागा आम्हाला देण्यात आली, किती परत केले होते, त्यामध्ये आम्ही भरलं नाही भरलं, समर्थन दिलंय, त्याचा व्यवस्थित अभ्यास करून मी आपल्याला बोलतो। या जागांवर खरं तर उमेदवारच नाहीयेत। वॉर्ड क्रमांक 6, 11, 12 आणि 13, वॉर्ड क्रमांक 14, 15, 19 आणि 21, वॉर्ड क्रमांक 30, 46, 80 आणि 84, वॉर्ड क्रमांक 117, 153, 182, 198। या जागांवर काँग्रेस आणि वंचितकडून एकही उमेदवार देण्यात आलेला नाहीये। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। मलकापूर नगर परिषदेमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनवेल यांनी कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारलाय। येणाऱ्या काळात जनतेने दाखवलेल्या विश्वासानुसार पहिला अजेंडा हा मलकापूर शहर हे झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीचं असेल, असं वक्तव्य आमदार अतुल भोसले यांनी केलंय। 1995 साली इथं झोपडपट्टीचं पुनर्वसन झालं आणि झोपडपट्टीचं इथं ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला 140 कुटुंब साधारणतः त्या काळामध्ये होते आणि 30 वर्षानंतर आता कुटुंबाची संख्या स्थलांतरित लोकांना गृहीत धरून 540 इतकी झालेली आहे आणि त्यामुळं 6 हेक्टर जागेमध्ये 540 कुटुंबांचं पुनर्वसन करणे हा आमचा पहिला अजेंडा असणार आहे। दिवस रात्र ह्या नवीन निवडून आलेल्या सगळ्या लोकांनी काम करायचंय आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला कसं याचं पुनर्वसन करता येईल आणि या शहरामध्ये कुठेही झोपडपट्टी दिसणार नाही या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे। नवीन वर्षाच्या मुहूर्तावर वर्धा शहरासाठी एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली। वर्ध्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी आज अधिकृतपणे आपल्या पदाचा पदभार स्वीकारलाय। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पदभार स्वीकारून त्यांनी शहराच्या विकासासाठी कामाला सुरुवात केली आहे। या खास प्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदभार स्वीकारल्यानंतर पांगुळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले। नव्या वर्षात वर्धा शहराचा कायापालट करणं आणि नागरिकांच्या समस्या सोडवणं हेच आमचं मुख्य उद्दिष्ट असेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला। पांगुळ यांच्या या पदग्रहणामुळे वर्धा नगरपालिकेत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। की आता सभागृहामध्ये कामकाज करताना पक्षाचा कुठलाही मतभेद मनभेद पक्षभेद नसून सभागृह हे सर्वसमावेशक असावं आणि मी अध्यक्ष नात्यानं मी त्यांचा ते माझे ह्या सभागृहात काम करताना वर्धेची जनतेला आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वर्धेमध्ये जे नवीन काहीतरी आम्हाला नाविन्यपूर्ण करायचं आहे हे नवीन वर्षामध्ये आम्ही संकल्प घेतो की आमचे सगळे लोकप्रतिनिधी नगरसेवक आणि मी स्वतः सर्व मिळून वर्धेकर जनतेला नाविन्यपूर्ण कामामध्ये त्यांचा सहभाग सोबत घेऊन आम्ही काहीतरी नवीन करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।